मंडळी नमस्कार. आज आपल्या स्वराज्य गोट फार्ममध्ये आपले काही मित्रमंडळी आपलं यूट्यूब चॅनल पाहून माहिती घेण्यासाठी आलेले आहेत. तर त्यांना आपण सविस्तर माहिती आपल्या चाऱ्याबद्दल, आपल्या शेळीपालनाबद्दल सर्व माहिती दिलेली आहे. तर त्यांना काय वाटलं त्यांचं मनोगत आपण घेऊया. भाऊ नमस्कार, तुमचं नाव सांगा आपल्या प्रेक्षकांना. माझं नाव सचिन सुभाषराव कारमोरे, मी तळेगावातील रहिवासी आहे. मी दादाकडे माझ्या मित्रांचे मित्र आहे दादा, त्यांच्याकडे त्यांचा यूट्यूबवर व्हिडिओ वगैरे पाहिले आणि शेळीपालनाविषयी मला माहिती हवी होती, म्हणून मी दादांना कॉल केला की दादा आम्हाला माहिती सांगा बा. तर दादांनी त्यांचा मोलाचा वेळ आम्हाला दिलेला आहे आणि योग्य ते मार्गदर्शन केलं. दादांनी त्यांच्या शेळ्याबद्दल सांगितलं, त्याच्यानंतर त्यांच्या ज्या गवाणी आहेत त्यांना सुरुवातीच्या काळात काय प्रॉब्लेम झाला, त्याच्यानंतर त्यांनी त्यात कसं सुधारित काम केलं, त्याच्यानंतर त्यांना त्याचे फायदे कसे झाले ते सांगितलं. त्याच्यानंतर त्यांनी शेडमध्ये फिरवलं, पूर्ण बकऱ्यांची सांगितली की बकरी लागते कशी किंवा निघाली कशी समजायचं, किंवा मग लागल्यानंतर 2 महिन्यानंतर ती गाबुडली तर ती कशी ओळखायची, त्याची पण ओळख दादांनी आम्हाला सांगितली. त्याच्यानंतर दादाचं इकडे चाऱ्याचं व्यवस्थापन आहे. दादांनी 5 ते 6 रकमचा चारा आम्हाला कसा लागला, काय लागला, किती वेळ असतो, किती वर्ष चालते, याच्यासहित पूर्ण माहिती दादांनी आम्हाला समजून सांगितलेली आहे. तरी आम्हाला दादाची माहिती भरपूर चांगल्या प्रकारात समजली आणि आम्ही पण त्याचा योग्य प्रकारे वापर करू. आम्ही पण आता आम्हाला सुरुवात करायची आहे, तर थोड्याफार प्रमाणापासून आम्ही सुरुवात करू आणि अशीच दादासारखा चारा वगैरेची लागवड करून दादाच्या मार्गदर्शनात आम्ही आमच्या व्यवसायात सुरुवात करू. तर मंडळी, सागरभाऊच्या माध्यमातून भाऊ आलेले आहेत, त्यांनासुद्धा हा व्यवसाय चालू करायचा आहे. तर त्याबद्दल आपल्याला पूर्वती माहिती असणं गरजेचं आहे. तर भाऊंना आपण बरीचशी माहिती सांगितलेली आहे. ह्या व्यवसायाचे जे बारकावे आहे ते सुद्धा त्यांच्या लक्षात आलेले आहे. आपण गावरान शेळीपालन व्यवसाय करत आहे आणि ह्या गावरांमधूनच आपली सुरुवात झाली आणि अजून काही वर्ष गावरांमध्ये करून आपण बिटेलकडे सुद्धा वळणार आहोत. पण त्याला वेळ आहे, कारण गावरांमध्ये जे शिकायला भेटते ते बाकीच्या याच्यात शिकून फायदा नाही, कारण त्यात जर नुकसान झालं तर खूप मोठा आपला लॉस होऊ शकतो. तर भाऊ, तुम्हाला जर हा बिझनेस चालू करायचा असेल तर मी तुम्हाला सांगितलं की चाऱ्याचं जे नियोजन आहे, बकरीची जे जात आहे, तर ह्याच पद्धतीने तुम्ही जर केलं तर खूप चांगलं राहील आणि इतरही शेतकऱ्यांना आपलं मार्गदर्शन हे नेहमी होत राहतेच. तर त्यांनासुद्धा आपल्या व्यवसायाची जी भरभराटी जर झाली तर त्यांना हे सगळं दिसून पडेल. तर खूप अमूल्य वेळ तुम्ही इथे दिला. आम्हाला पण तुम्ही इतकी अमूल्य माहिती सांगितली. कोणी म्हणजे एवढं क्लिअर कट कोणी सांगत नाही आजकाल. तुम्ही पूर्ण बारकावे, चाऱ्याचं नियोजन वगैरे पूर्ण सांगितलं. एवढी माहिती सांगायला लोक हे करतात का बा कशाला बा कोणाला इतका हे द्यायचा बा वेळ. तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिला त्याच्याबद्दल आम्ही पण तुमचे आभारी आहोत. शेतकरी शेती करून आता थकलेला आहे. कसं आहे, प्रत्येक शेतकरी हा स्वाभिमानी झाला पाहिजे आणि तो अशा व्यवसाय जर केला तरच स्वाभिमानी होऊ शकतो, नाहीतर त्याला दुसरा पर्याय काहीच नाही आहे. आणि खरंच जर आर्थिक प्रगती असल्याशिवाय आपण प्रत्येक क्षेत्रातून समोर जाऊ शकत नाही. आर्थिक प्रगतीच ही व्यवस्थित पाहिजे, तरच आपलं सगळं काही व्यवस्थित होईल. तर मंडळी, पुन्हा भेटू नवीन माहितीसह. तोपर्यंत थांबतो. धन्यवाद.